नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन 2025-26 मधील नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्यासाठी राज्य शासनामार्फत जे आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागामार्फत जो काही निधी लागतो तो निधी या ठिकाणी वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे। निधी वितरण करण्यात आलेला आहे। आता 8 डिसेंबर 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गतचा हा शासन निर्णय आहे। या अंतर्गत बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही अनुसूचित जाती घटकाअंतर्गतचे जे लाभार्थी वर्ग आहेत, महिला वर्ग आहेत, त्यांच्यासाठीचा हा निधी जे आहे वितरण करण्यात आलेले आहे। यामध्ये बघितलं तर 39,60,00,000 एवढा जो निधी आहे दर महिन्याला या ठिकाणी वितरित केला जातो। दर महिन्याच्या 10 तारखेच्या अगोदर हे निधी वितरण करणे गरजेचे आहे। त्याच प्रकारे या ठिकाणी हा निधी जे आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत महिला व बाल विकास विभाग यांना जे आहे 10 तारखेपर्यंत वितरण करणे गरजेचे आहे। पण आज 8 तारीख आहे, त्याच्या अगोदरच या ठिकाणी वितरण करण्यात आलेले आहे। आणि येत्या 2 दिवसामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सुद्धा राज्य शासनामार्फत GR काढण्यात येईल। त्या अंतर्गत सुद्धा जो काही लागणारा सर्वसाधारण घटकाअंतर्गतचा निधी आहे तो महिला व बाल विकास विभाग तो वितरण करेल। त्याचबरोबर आदिवासी विभागाअंतर्गत सुद्धा जे आहे GR काढून निधींचं वितरण केलं जातं। ज्या अंतर्गत अनुसूचित जमाती अंतर्गतचे जे काही लाभार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी लागणारा निधी आहे तो सुद्धा या ठिकाणी आदिवासी विभागाकडून वितरण केलं जातं। आता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील ज्या काही महिला लाभार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा निधी आहे 39,60,00,000 एवढा जो निधी आहे वितरण करण्यात आलेला आहे। येत्या 1-2 दिवसामध्ये जे आहे आदिवासी विभागाकडूनचा निधी आणि जे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जे सर्वसाधारण घटकाअंतर्गतचा निधी आहे तो सुद्धा वितरण होईल आणि थेट लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा नोव्हेंबरचा हप्ता जमा होईल। तर अशा प्रकारे बघितलं तर नोव्हेंबरच्या हप्त्यांसाठी निधी वितरण करण्यात आलेले। अनेक महिलांचा प्रश्न होता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिने हप्ते जे आहेत दोन्ही एकत्र येतील, तर तसं होणार नाही, कारण की राज्य सरकारच्या ज्या काही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग आहे त्यांच्या मार्फत फक्त नोव्हेंबर महिन्याच्याच हप्त्यासाठी निधी वितरण करण्यात आलेले आहे। जसा निधी डिसेंबर महिन्यासाठी वितरण केला जाईल त्याच प्रकारे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल डिसेंबर महिन्याचा सुद्धा हप्त्यांचा निधी वितरण करण्यात आलेला आहे। सध्या तरी नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता आहे, फक्त 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।